हाय नमस्कार, मी अतिशा लाड. राजश्री मराठी शोबजमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. तर टेलिव्हिजनवर सध्या एका शोची चर्चा होती, ती म्हणजे सुरू आहे चर्चा, ती म्हणजे बिग बॉस मराठीची. आणि सुरुवातीला जेव्हा आपल्याला कळलं की आपली रॅप क्वीन आर्या या शोमध्ये जाते, तेव्हाच कळलं की घरात काहीतरी ठसकेबाज आणि असं मिरचीची धुरी वगैरे मिळणार आहे प्रेक्षकांना, आणि तसंच झालं. पण अनफॉर्च्युनेटली गेल्या आठवड्यात तिला घराबाहेर पडावं लागलं. आता आर्या माझ्यासोबत आहे. खरं तर मला असं वाटत नाही मी तिला पहिल्यांदा भेटते, कारण का ती अशी आपण रोज तिला टी व्हीवर बघत आलो आणि असं वाटतं एक फॅमिलीचा पार्ट आहे. आर्या, खूप स्वागत तुझं. थँक्यू सो मच. मला फर्स्ट ऑफ ऑल खूप छान वाटतं की मी इकडे आलेली आहे आणि मी बाकीच्या सगळ्यांचे इंटरव्ह्यूज पाहिले, सो आय एम ऑल्सो एक्सायटेड. क्या बात आहे. पण मी म्हणाले जसं की सुरुवातीला मला जेव्हा कळलं की तू जातेस आणि पहिल्याच वीकमध्ये जे राडे सुरू झाले होते त्यावरून कळलं की मिरचीची धुरी आणि हे सगळे झटके वगैरे आम्हाला मिळणार आहेत. मिरचीची धुरी म्हणजेच आर्या. सो येस. पण आर्या, बिलीव्ह होतं आहे का की अनफॉर्च्युनेटली आपण घराबाहेर आलो आणि कुठेतरी प्रोसेस झालं आहे का ते तुला अजून? आय थिंक मी त्या फॅक्टला एक्सेप्ट केलेलं आहे आणि इट्स ओके, जे झालं ते इट्स ओके. बिकॉज शेवटी मी तिकडे बिग बॉसमध्ये गेलीच होती जनतेच्या प्रेमासाठी आणि मला जनतेचं प्रेम भेटलेलं आहे. सो आय एम हॅपी. येस. आणि तुला माहिती आहे, तुम्हाला आत राहून काही कळत नव्हतं की ऑडियन्स कसं रिॲक्ट करत आहे. पण आम्ही जेव्हा काही क्वेश्चन्स टाकायचो की तुम्हाला कोण वाटतं विनर होईल, तर त्याच्यामध्ये तुझं नाव असायचंच नेहमी. तर एक चान्स कुठेतरी आपण जवळ पोचलो होतो, पण ते होऊ शकलं नाही. थोडंसं रिग्रेट कुठेतरी वाटतं ॲज अ कंटेस्टंट किंवा ॲज अ ह्युमन बिईंग, आणि स्वतःला आपण प्रूव्ह करतो या एजमध्ये, आणि कुठेतरी बिग बॉस म्हटल्यावर एक मोठा शो हातून गेल्याचं रिग्रेट आहे. काय वाटतंय? मला रिग्रेट्स नाही आहेत. मला डेफिनेटली ती गोष्ट मला वाटते की कुठेतरी तिच्यावर हात उचलणं वॉज नॉट मी आणि दॅट शुडंट हॅव बीन द केस. आणि त्या गोष्टीचा मला गिल्टी झालेला आहे, त्याचे मला पनिशमेंट पण भेटली, मी जेलमध्ये पण होती. येस, डेफिनेटली हे पण वाटतं की त्याच्यासाठी मी घराबाहेर निघणं जरुरी नव्हतं असं आतमधनं वाटतं. बट इट्स ओके, लाईक इट्स अ शो अँड नो मॅटर वॉट द शो मस्ट गो ऑन. येस, ट्रू. आणि घराबाहेर पडलीस तेव्हा लोकही तेच म्हणतात की आम्हाला अजून बघायला आवडलं असतं किंवा आर्याने जे केलं ते करेक्ट होतं, पण त्या ठिकाणी जे घडलं ते प्रेक्षकांना पूर्ण माहीत नाही किंवा घरच्या लोकांनाही पूर्ण माहीत नाही आहे. पण कुठेतरी असं वाटतं आहे का की अनफेअर डिसिजन होता, कारण का हिंसेला जागा नाही आहे खरंच घरात, बिग बॉसच्या घरात. पण कुठेतरी असं वाटतं की इनजस्टिस झालं किंवा एक चान्स दिला पाहिजे होता, असं कुठेतरी वाटतं? तेच मी म्हटलं, मला मनापासून वाटतं की एक चान्स द्यायला पाहिजे होता. आणि आपण जेव्हा आपण म्हणतो ना की चूक जेव्हा खूपदा रिपीटेड होते ते तो उसको साजिश कहते हैं. तर माझ्याकडनं एक ऑनेस्ट मिस्टेक झाली होती. इट्स ओके, बट जे झालं ते झालं. सो पण तेव्हा नेमकं काय घडलं होतं आर्या? मला तुझ्याकडनं ऐकायला आवडेल, कारण का ती झटापट असते. म्हणजे टास्कमध्ये आपण जे करतो ते आपण ऑब्व्हियसली जिंकायसाठी करतो, पण तेव्हा असं म्हटलं गेलं की तू म्हणालीस की मी तुला आता मारेन, मी तुला आता मारेन, आणि तुझं ते ब्लास्ट झाला फुल. तेव्हा नेमकं त्या मोमेंटमध्ये काय घडलं होतं? ऑनेस्टली मला तर आठवत पण नाही की म्हटलं की मी तुला मारेन, कारण की मला नाही वाटत जनतेने पण ऐकलेलं आहे. बट ओके, मे बी रागात म्हटलं असेल, पण मला आठवत नाही आहे. मला एवढं आठवते की त्या मोमेंटला मी खूप रागात होती आणि 2 महिन्याचा आतमध्ये साचवून ठेवलेलं राग होतं. आता गोष्ट होते ना की निकी युजेस वन ट्रिक. तिची स्ट्रॅटेजी काय आहे की धक्काबुक्की करणार आणि त्या धक्काबुक्कीमध्ये झापड मारणार किंवा एखाद्याच्या छातीला मारणार, माझे कपडे फाडणार. मला अजूनही, मी तेच म्हणते की जर मी आता इफ राईट नाव आय हॅव टू शो यू, माझ्याकडे अजूनही ग्रीन मार्क्स आहेत तिच्या मारलेल्याचे किंवा तिचे त्याच. तर स्ट्रॅटेजी काय आहे ना की धक्काबुक्की ती मारून देणार आणि मग त्याला म्हणणार की ओ हे तर मी धक्काबुक्कीत माझ्याकडनं झालं, मी असं मारलं नाही आहे. द ओनली डिफरन्स वॉज माझं खूप क्लिअर होतं, बिकॉज मेरा जो है मुँह पे वाला सीन है. मेरा नहीं है कि भैया आई विल एक्ट, ओ मी तुला लपचुकीने मारलं निक्की, आय वोंट डू दॅट. इफ आय डू दॅट आय एक्सेप्ट इट ऑल्सो, अँड दॅट इज द केस. सो गोष्ट तशी झालेली की तिने धक्काबुक्कीत मला पहिले झापड मारली. शी हिट मी. इकडे लाल होतं आणि त्या मोमेंटला अंकिताने सुद्धा हे पाहिलेलं की इकडे लाल होतं, आणि म्हणून अँड फिर आय वॉज लाईक की एवढ्या 2 महिन्याचं सहन केलेलं आहे. मग त्या पॉईंटला तो बूम झाला. बापावर पण गेली होती ती. म्हणजे फक्त फिजिकलीच नाही तर तुम्ही इकडनं पण जेव्हा घाण, लाईक सो दॅट हॅपन्ड. ऑफकोर्स डेफिनेटली दॅट वॉज अ रॉंग ॲक्शन. आय एम नॉट प्रमोटिंग व्हायलन्स, बट नो, निकी शुडंट हॅव कॉन्स्टंटली पिंच्ड पीपल. आणि जेव्हा तो प्रकार घडला ना, तेव्हा निक्कीसोबत ऑब्व्हियसली अरबाज उभा होता आणि जस्ट ए टीम आता राहिली नाही आहे, पण तुझ्या बाजूने किती जण त्यावेळी उभे राहिले होते?
पूर्ण घर. आय टेल यू वाय. कारण की जसं त्या मोमेंटला मला ते क्लिक नाही झालं. त्या मोमेंटला मला असं वाटलं की यार बाहेरचं फॉर द फर्स्ट टाइम मी बघताय की पूर्ण घर नाही. आय थिंक बी टीम आणि पूर्ण घर एकदा राहिली होती माझ्या जेवणाच्या विषयाबद्दल. आणि त्यानंतर जर मी बघते की पूर्ण सगळेजण बसले आणि सगळेजण भले हो किंवा नाही नाही म्हणते की मला नाही माहिती तुम्हाला किती दाखवलं गेलं आहे, बट एव्हरीबडी वॉज सपोर्टिंग लाईक हां यार बाई ये तो बराबर आहे. कारण की ती इनफॅक्ट जान्हवीनी ॲक्शन करून दाखवली की समजा कोणी मागून तिला पकडतात ती अशी मारणार. सो आय डोंट नो किती दाखवला गेलेला आहे, बट एव्हरीबडी न्यू की हे मी करू नाही शकत, मी ॲक्शन नाही घेऊ शकत, माझी रिॲक्शन निघू शकते. इट वॉज ऑलवेज माय रिॲक्शन टू निकीज ॲक्शन. सो सगळेजण सपोर्टमध्ये होते. आणि सुरुवातीपासूनच तुमची एक बी टीम होती, पण समवेअर तू चूज केलंस की नाही मी आता इंडिव्हिज्युअल खेळते, कारण का दिसत होत्या गोष्टी काही तशा. आणि सुरुवातीपासून तुला असं म्हटलं गेलं की बालिश वागते आर्या आणि बरंच काही बोललं गेलं, पण शेवटी अंकिता वॉज देअर तुझ्यासोबत जेव्हा तुला जेलमध्ये तुला टाकलं. पण तिच्याबद्दल तुझे इक्वेशन्स काय आहेत मनात अंकिताबद्दल? कारण का बऱ्याच जणांना असं वाटू शकतं की ती डॉमिनेट करते का बी टीमला, किंवा तिचे मत जे आहे तसंच झालं पाहिजे का? रिअलमध्ये तुझं तिच्याबद्दलचं एक मत काय आहे त्या पूर्ण पिरियडमधलं? अंकिता ही माझ्या मोठ्या बहिणीसारखी आहे. इट्स लाईक वी क्लिक्ड लाईक दॅट. बट कधी कधी असं वाटतं की जे टॉम अँड जेरीवाला नातं नाही आहे का त्यात की अरे असं नको करू तसं नको करू. सो कुठेतरी माझं बेसिक नेचर डॉमिनंट असल्यामुळे आमचं कधी कधी क्लॅशेस पण झाले. आणि तिचा पण डॉमिनंट आहे, माझा पण डॉमिनंट आहे. म्हणजे तिचं असं असेल की मी सटल वेनी पण तोंडावर तुझ्या, तर ते एक वेनी ऑन युअर फेसवाला डॉमिनन्स म्हणतात त्याला. आणि माझं पण डॉमिनन्सच आहे की भाई यार ऐसे कैसे आय टेक अ स्टँड, बट आय टेक अ स्टँड फॉर राईट अँड रॉंग. अँड युजली जे मला असं पर्सनली वाटतं, माझी मोठी बहीण आणि ती चांगलीच आहे, स्वभावाने चांगली एव्हरीथिंग, तिचं स्लाईट जजमेंटल नेचर आहे. सो ही गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे. असं पण आहे प्रत्येकाचं, माझं पण काहीतरी मायनस पॉईंट आहे, तिचं तो आहे. त्याच्यामुळे ना क्लॅशेस जास्त झाले की अरे यार तू एवढ्याशा गोष्टीसाठी मला म्हणताय, मग त्या गोष्टीसाठी. बट इव्हेंच्युअली जेव्हा आपण जर ऑल टुगेदर बघू ना, जेलमध्ये पण ती माझ्यासोबत होती, भरपूर वेळ तिने स्टँड घेतलेला आहे. आणि त्या गोष्टीने हे कळतं की भाई बात तो है, ये एवी दिल नाही फेकरी मेरे पे, ॲक्च्युअल जेन्युइन इसका मेरे लिए. पण लास्ट मोमेंट्समध्ये पण ती फुल टाइम तुझ्यासोबत होती जेव्हा तू जेलमध्ये होतीस, तेव्हा तुमच्यामध्ये काय कॉन्व्हर्सेशन झालं? तेव्हा तुला काय दिलासा दिला होता? एक तिने मला म्हटलं की आर्या तू टेन्शन नको घेऊ, तू मला आय ऑलमोस्ट फेल्ड लाईक एव्हरीथिंग इज ओव्हर. आय फेल्ड लाईक दॅट. आय वॉज क्राईंग लाईक सगळं काही संपलेलं, आता माहिती नाही काय होणार काय नाही होणार. आणि आईबाबांचा विचार जास्त चालू होता मनात की त्यांना काय म्हणतील लोक. आणि त्या पॉईंटला अंकिता मला म्हणाली तू टेन्शन नको घेऊ, होऊन जाईल सगळं ठीक, तू कशी आहे ते लोक बघत आहेत, तुझं बिहेवियर बेसिक बिहेवियर लोकांना माहिती आहे, एवढं तू चूक केलेली आहे आणि ते ऑनेस्ट मिस्टेक आहे ते लोकांना माहिती आहे. शी वॉज द स्ट्रेंथ. मी म्हटलं ना, म्हणून ते एवढे क्लॅशेस होतात, एवढ्या सगळ्या गोष्टी असतात, पण त्याच्यानंतर पण शेवटी जेव्हा व्यक्ती असा ते म्हणतात ना तुमचे रिअल फ्रेंड्स तेव्हा अप्रूव्ह होतं जेव्हा तुमचा वर्स्ट टाईम येतो. की माझा वर्स्ट टाईम चालू आहे आणि त्या टाईमला माझ्या अराउंड कोण आहे ते मॅटर करतं. आणि तेव्हा ती होती. ते तिचं बेसिक नेचर काही असो, कधी मी तिला तोंडावर मध्ये तिलाही माहिती की भाई हम लोग कभी कभी आडे आहे भाई मुँह पे, पर भाई इन दी एंड तू मेरी बडी बहन की तरह आहे. आणि इन दी एंड आर्या तू माझ्या लहान बहिणीसारखी, मी तुला रागवेल जे पण, पर जो भी बुरा वक्त आहे का आय एम लाईक. इनफॅक्ट माझं जर पहिलं भांडण त्या घरात झालेलं आहे तर ते अंकिताचा स्टँड घेता घेता झालेला आहे. ट्रू. सो जेव्हा अरबाज सोबत आणि निकी सोबत वगैरे भांडली होती तेव्हा ते अंकिताचा स्टँड घेताना झाला. सो वी टेक स्टँड फॉर इच अदर अँड वी ऑल्सो हॅव आवर ओन क्लॅशेस. येस. आणि सुरुवातीला पिक्चर असं होतं की नाही आता तुमची एक टीम म्हणजे जान्हवी, तू, अंकिता आणि तुम्ही योगिताला सुद्धा ट्राय करत होतात की आपण एक टीम बनवूया. जेव्हा सुरुवातीला निक्की आय गेस. हां. सो तेव्हा असं झालं, पण नेक्स्ट डे इक्वेशन्स बदलले. जान्हवी वॉज ऑपोजिट आणि आत्ता अचानक जेव्हा तिला जेल झाली आणि त्यानंतर तुम्ही छान बोलायला लागलात. कसं म्हणजे काय आता ती फक्त टास्कसाठी ते इक्वेशन झालं की काय, म्हणजे त्याच्या मागे? टेल यू, जेव्हा ती गेली ना जेलमध्ये तेव्हा त्याच्याच 1-2 दिवसा पहिले आमचं स्लाईड बोलणं चालू झालं होतं ईशानवरनं की ती खूप इमोशनल झाली होती. आणि मी एक एम्पॅथ आहे. नाही मी तुम्हाला सांगते केव्हा, की जेव्हा माझ्या जेलमध्ये आहे की तिची जेलमध्ये आहे, तिची जेल ना. सो तिच्या जेलच्या पहिलेच तुम्ही एक साडीवाले फुटेज पाहिली असेल जी मला कन्फेशन रूममध्ये दाखवलेली.
ते आमचं स्लाईड बोलणं चालू झालं होतं. इट स्टार्टेड विथ माहिती नाही तुम्हाला किती दाखवलंय. सो इट स्टार्टेड विथ की ती ईशानबद्दल घेऊन सॅड होती. सो मी अशी होती की मी जाऊन बोलते, अरे कशी आहे तू, काय आहे, ठीक आहेस ना. एक इम्पॅक्ट त्याचा नॅचरल रिॲक्शन की अरे हा तू ठीक आहे. मग डिस्कशनमध्ये की अगं मला असं वाटतं की मैत्रीच्यामुळे माझं खूप जास्त लॉस होतोय निकीसोबतच्या, ती सांगत होती. आणि मला जेन्युइनली वाटलं की यार जर प्रत्येक व्यक्तीने एक चान्स डिझर्व करतो. लाईक व्हाय आय फील की माझ्याकडनं ती चूक झाली पण मी त्या गेममध्ये राहणं डिझर्व करत होते. द सेम वे आय एम दॅट काइंड ऑफ पर्सन जिने बघितलं की चलो ये लडकी बदलना चाहती है ना, एक रे ऑफ होप टाकणं काय असतं. आणि त्या व्यक्तीला म्हणजे सगळेजण म्हणतात यार ये तो नाटक करी जेलमध्ये. पण माहिती नाही, मला पण नव्हतं माहिती. मी तिला तोंडावर म्हटलं होतं मला नाही माहिती, होऊ शकते तू इकडनं बाहेर एक वेगळी पर्सनॅलिटी बनून निघशील. अँड दॅट इज वाय मी तुझ्याशी बोलते आहे अँड एव्हरीथिंग इज जस्ट अ रे ऑफ होप. आय स्टील डोंट नो, आय एम स्टील कन्फ्युज लाईक अदर पीपल की तू कशी आहेस. पण तू बाहेर आल्यावरच कळेल की तू कशी आहे. जस्ट नो दॅट आय हॅव अ होप की तू बदलेल. आणि तू एक वेगळी, कारण जेल एक त्याच्यासाठीच जेल असते की जेलमध्ये व्यक्तीला जेव्हा टाकतात, गुन्हेगाराला टाकतात, तेव्हा एक होप असते की हा व्यक्ती जेव्हा बाहेर येईल तेव्हा एक वेगळं. एक्झॅक्टली दॅट इज द रिझन मी आय वॉज लाईक की चलो ठीक आहे लेट्स गिव्ह हर अ चान्स. अँड शी वॉज लेटली त्या टाईमच्या ड्युरेशनमध्ये शी वॉज बिंग नाईस टू मी. सो आमचे थोडे बोलणं झालं, गप्पा झाल्या. अँड मी लाईक ठीक आहे लेट्स गिव्ह हर अ चान्स. येस, पण तू जेव्हा घराबाहेर पडलीस तेव्हा तिचंही असं म्हणणं होतं की शेवटचं भेटता नाही आलं. तुला असं किती वाटतंय की शेवटचं मला ह्या व्यक्तीला भेटायचं होतं आणि कडकडून हक करायचं होतं असं, तेव्हा त्यावेळेला तुला डोक्यात वेगळे विचार असतील, पण नंतर बाहेर पडल्यावर काय एक विचार? मला वर्षाताईंना हक करायचं होतं टाईट. कारण की वर्षाताईनी लोक येत जात राहिले पण वर्षाताई ना स्टार्टिंगपासून काही गोष्टी तर कॅमेरासमोर पण नसेल, पण मला जेव्हा सर्दी झाली होती ना त्या टाइमला वर्षाताईच होत्या ज्या कॉन्स्टंटली ह्या तू औषध घेतलं ना, तू हे करताय ना तू. मला माझ्या आईची जी आपण आतमध्ये कमी फील करतो ना, तर ती थोड्या वेळी ज्यांनी ती कमी पूर्णपणे माझ्यातनं म्हणजे ज्यांनी ती कमी दूर केली आणि मला आपलं आपुलकं फील करवलं त्या वर्षात. येस. सो वाईट वाटतं की मी जाताना कोणाला भेटू नाही शकली, शेवटचा निरोप नाही देता आला. सगळ्यांना मी बाहेर जाताना बघितलेलं आहे. तो मला ऑलरेडी माहिती होतं की आय एम गोइंग टू बी आउट ऑफ द हाऊस. आय न्यू दॅट. आणि बाहेर जाताना मी अशी होती की एक सेकंडसाठी उभी होती, जसं म्हटलं तसं की ओके आता कोणी येणार आहे का, कोणी भेटणार आहे का. आणि मग मी गेली, म्हटलं जाऊ द्या नाही, आणि मी सरळ गेले. पण तू जसं म्हणालीस की कशा प्रतिक्रिया असतील बाहेर लोकांच्या हे तुला तेव्हा माहीत नव्हतं. तुलाही वाटलं की ह्या माझ्या चुकीमुळे आई बाबा काय म्हणतील किंवा त्यांचं काय म्हणणं असेल. पण अमरावतीत तुझं जंगी स्वागत झालं आणि घरी काय फिलिंग होती जेव्हा तू गाडीवरून येते, सगळे तुला रोजेस देत आहेत आणि सगळं तुला बोलत आहेत की तू जे केलंस ते खूप उत्तम केलंस. काय घरी फिलिंग होती? एक तर मला वाटते जनता देव आहे, ठीक आहे, माझ्यासाठी तर जनता देव आहे आणि जनताच्या हातात आहे कोणाला देव बनवायचं आणि कोणाला खाली पाडायचं. सो दॅट इज द रिझन माझ्यासाठी ट्रॉफीपेक्षा खूप इम्पॉर्टंट जनता आहे. आणि मी गेलीच होती की मला जनता कमायचं आहे. मी विचाराने आली होती की अरे यार अब सब गया सब खतम. बट मी येते आणि मी बघते की अरे म्हणजे मी कारनी येत पण आहे ना, तर जिकडे जिकडे थांबत आहे लोक ओळखत आहेत, लोक चांगले रिॲक्शन्स देत आहे. म्हटलं हे क्या हो रे भाई, हे क्या आहे. आणि जेव्हा इट फेल्ट लाईक आय एम अ विनर. मला ती विनर वाली फीलिंग, म्हणजे मी आलेली आहे, आय एम नॉट इवन इन द शो राईट नाव आणि पीपल आर लव्हिंग मी लाईक आय एम अ विनर. ट्रू. फक्त ट्रॉफी हातात नाहीये पण फिलिंग तीच आहे. अरे ट्रॉफी, ती फिलिंगच ट्रॉफी आहे. ती फिलिंग, ती जनता, ते प्रेम, ते माझ्यासाठी ट्रॉफी आहे. आणि मला वाटतं की हे सगळं माझ्या 17 दिवसाच्या महादेवांच्या उपवासांमुळे झालेलं आहे. जेव्हा मी आतमध्ये 17 डेज ओनली वॉटर, माहितीये मला वाटतं ती शक्ती आणि ते आशीर्वाद, ते देवाचं पाठिंबा असणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यासाठी माझी आई नेहमी म्हणते की देवाचं करणं पण इम्पॉर्टंट आहे. सो व्हेरी ट्रू. आणि घरात म्हणजे तू घरच्यांसोबत राहिली आहेस तर तुला जास्त माहिती की कोण कसं आहे. कारण का आम्ही एका तासामध्ये जज करावं लागतं कारण का आपण शो बघतोय. पण घरामध्ये तुला म्हणजे अभिजितचा जो टास्क बघितला आम्ही, ज्यात तुम्हाला जोडीमध्ये मानलं होतं आणि नेक्स्ट डे कट टू तो निक्कीच्या अगेन्स्ट होता. कुठेतरी असं वाटतं का की तो दोन्ही साईड बॅलन्स करायचा प्रयत्न करतोय? तो त्यांचा गेम आहे, म्हणजे स्ट्रॅटेजी. ते आम्हाला पण आतमध्ये माहिती होतं. मी तर तुम्हाला सांगते,
बरं, हे सगळं व्हायच्या आधी जेव्हा बी टीम नुकतीच बनली होती तेव्हा मी स्टार्टिंगला वर्षाताईंसोबत जास्त राहत होती. मी वर्षाताईंना इन पर्सन म्हटलं की अभिजित दादा तिकडे निक्कीसोबत फ्रेंडशिप ठेवत आहे आणि इकडे आपल्यासोबत असे ॲज अ लीडर राहत आहेत, मेकिंग शुअर की अरे आपण ॲज अ लीडर राहू, विच मीन्स की त्यांची स्ट्रॅटेजी आहे. इनफॅक्ट तसं मला तरी वाटतं की पॉसिबिलिटीज आहे की असं होणार की एक एक व्यक्ती जात राहणार आणि मला तेव्हा वाटत होतं असं. म्हणजे आता आय डोंट नो, मे बी थिंग्स माईट चेंज, कारण म्हणतात ना की जिकडे आपला थॉट प्रोसेस संपते तिकडे बिग बॉसचा थॉट प्रोसेस चालू होते. बट माझा अंदाज होता की एक एक व्यक्ती जात जाणार, कारण की इन दी एंड बहुमत पाहिजे होतं आणि त्यांच्या टीमचा पण बहुमत अभिजित दादांकडे होता आणि निकी वॉज सपोर्टिंग आणि सो इव्हेंच्युअली देन द टू ऑफ देम विल बी देअर. मी असं सगळं ताईंना सांगत होते त्या टाईमला, ताई असं असं होणार बघा, असं असं होणार. आणि देन हळूहळू ते सगळ्यांच्या नजरेत आलं की अंकिताने जेव्हा ते सत्याचा पंचनामाच्या टाइमला म्हटलं की तुम्ही बोला निकीच्या अगेन्स्ट. सो ही टेक स्टँड फॉर टीम बी, बट ही इज प्लेइंग सेफ, विच इज अ गुड गेम. ट्रू. पण अरबाजसोबत पण तू त्या जोडीमध्ये होतीस. अरबाज खरा कसा आहे असा प्रेक्षकांना बराच प्रश्न पडला. खोटा आहे, खराच नाही आहे ते. खरा कसा आहे? खरा नाही आहे, खोटा आहे. म्हणजे मी अरबाजला इन पर्सन त्या 1 वीकमध्ये आय वॉज लाईक सो मच इमोशनली इन्वॉल्व्ड की यार भाई ये सब कसं असतं ना. फॉर एक्झाम्पल आय एम सीइंग यू अँड मी सेम सिच्युएशनमधनं गेली आहे, तर मी कशी नॅचरली येणार, ऐक ना यार हे बा असं होणार आहे, बिकॉज आय हॅव सीन व्हॉट इज गोइंग टू हॅपन, तू असं नको करू, हा तू हे नको करू, असं होणार आहे. आणि आपण पूर्ण सपोर्ट करतो की यार नको करू, अँड देन यू सी की तो व्यक्ती तेच करतोय आणि ते करत तर आहेच. यू ऑल्सो फिगर की ती त्याची स्ट्रॅटेजी आहे. हा बेसिकली त्याचा पूर्ण गेमच आहे ना. ही इज कमिटेड आउटसाइड, हियर इनसाइड ही इज लाइक मेरी फ्रेंड है बट ओ मुझे फीलिंग्स भी आ गई है. इतना कंफ्यूज्ड इंसान मैंने देखा नहीं भाई. मतलब वेकअप अरबाज, व्हाट आर यू डूइंग? ईदर यू आर वेरी डम्ब और यू आर वेरी चालू की अरे आपण हे थोडंसं हाईप क्रिएट करू, कॉन्ट्रोवर्सी टाकू, कारण की आताच मी यावाल्या शोमधनं आलो आहे, या शोमध्ये माझी वेगळी, या शोमध्ये माझी वेगळी आणि बाहेर माझी ती कमिटेड मुलगी वेगळी. ये सब जो चीज है इट्स ऑल स्ट्रॅटेजी वाला मसाला. दॅट्स व्हॉट आय नो, अँड either it's a very good strategy or it's very dumb. Yes, often. मराठी प्रेक्षक तुला माहिती आहे किती इमोशनली अटॅच्ड होतात किंवा त्यांना कनेक्ट होतात ते, आणि हे कुठेतरी त्यांना चुकीचं वाटलं आणि तुझ्याशी कनेक्ट झाले, त्यामुळेच एक मी पण वाटली. हा, कारण त्या पॉइंटला मला जर माहिती असतं ना की याचं हे सगळं गेम चालू आहे तर सपोर्टच केलाच नसता. मला एंडला कळलं कधी की मला वाटलं चलो ठीक आहे आता याला फायनली निक्कीबद्दल रिअलाइज झालं, हा दूर राहणार आहे, गेमसाठी त्यांनी केलं असेल जे पण आहे त्याला रिअलाइज झालेलं आहे. रिअलायझेशन इम्पॉर्टंट आहे, जे माझं म्हणणं आहे. वीक खत्म हुआ आणि 7व्या दिवशी इज लाइक निक्की आणि आर्या कोण नॉमिनेशन मध्ये. अरे तू नॉमिनेट कर, मेरे को फरक नहीं पड़ता. मी पहिले पण बोलली आहे जनता सपोर्ट करेल, पण आय वॉज लाईक क्या सगळ्यात जास्त सपोर्ट बेटा तिकडे त्या बंधनात मी केलेला आहे. मला माझा गेम खेळायचा होता, मला तिकडे जाऊन मतं मांडायची होती माझी, पण मी नाही करू शकली का तर तुला निक्कीचा आवाज नव्हता ऐकायचा आणि तू बाथरूम मध्ये लपला होता. सो मला काय करायचं, ओ जा याच्यासोबत चुपचाप जाऊन बसा. ट्रू. म्हणजे मी तेच म्हणाले की ऑडियन्स जास्त कनेक्ट होतं जेव्हा त्यांना वाटतं की हा व्यक्ती रिअल आहे. आणि तुझ्यासाठी एक जेन्युइन कंप्लेंट आहे प्रेक्षकांची, जे तुला मी आता सांगणार आहे, ती म्हणजे खूप फनी आहे की तू निक्कीला एकच का वाजवलीस. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर प्रेक्षक मागतात. असं जेन्युइन म्हणजे इतकं कनेक्शन प्रेक्षकांचं झालं होतं. पण आता माहीत नाही आता हे इक्वेशन्स कसे होतील आणि का गेम जसा पुढे जातो तसा. पण ह्यावर तुला काय म्हणायचं प्रेक्षकांना? कारण की मी आयुष्यात कधी कोणावर हात नाही उचलला आहे. इनफॅक्ट मी हे बोललेली की माझ्या सख्ख्या लहान भावावर भांडणात सुद्धा माझा हात नाही उघड, नेवर. सो माझ्यासाठी ती एकच झापड मारणं वॉज अ बिग डील. आणि इवन दो इट वॉज रॉंग अँड इट इज स्टील रॉंग टू लाईक आय एम नॉट प्रमोटिंग व्हायलेंट, बट द पर्सन क्लिअरली डिझर्व द अँगर. मला असं वाटतं हे निकी डिझर्व द अँगर. या दिस सम्स अप एव्हरीथिंग. जर सगळेजण म्हणताय 2 मारा का म्हणताय, जनता हे का म्हणताय, कारण की सगळ्यांचा तेवढा राग आहे. त्यांचा एका यांनी झापडेने त्यांचा राग शांतच नाही झालेला आहे. तर लाईक यार ये क्यों, ये लड़की ने बहुत तंग किया. 2 महिने आय हॅव बीन एव्हरीवन हॅज बीन जस्ट टेकिंग अजून घ्या बाबा ठीक आहे, आपण स्ट्रॉंग आहे, आपण शांततेत ऐकून घेऊ. जर बापावर गेली ती चालेल.
ट्रू. पण तेव्हा बी टीमवाले सुद्धा बोलले होते की तू निक्की जसं वागते तसं टिट फॉर टॅट करायला जाऊ नकोस, पण तुझं असं म्हणणं होतं की ती जर अशी वागते तर मी पण तशीच जसंच तसं बिहेवियर आहे. लाईक इफ यू आर रिअली गुड टू मी ना, लाईक आय विल स्माईल आणि मी तुमच्यासोबत चांगल्याने बोलणार. पण तुम्ही जर मला असं दाखवलं हां ठीक आहे आरे आलेली आहे बस, सो आय विल बी लाईक या टेल मी, सो आय बी दॅट. जसंच तसंच बिहेवियर आहे माझं. येस, पण आपली ही इंडस्ट्री अशी आहे ना की कधी ना कधी तुम्ही समोरासमोर येणार. काय म्हणजे तेव्हा जर एक सिच्युएशन घेऊया आपण की एखादा प्रोजेक्ट तुला आणि निक्कीला एकत्र करायचा आहे, तुझा स्टँड तेव्हा काय असेल? की ती माझ्यासाठी अदृश्य असणार आणि त्या प्रोजेक्टला मी कधीच एक्सेप्ट करणार नाही. कारण माझ्या बाबांचा हे स्टेटमेंट आहे की निक्कीची सावलीसुद्धा मला माझ्या मुलीवर नाही पाहिजे. अँड आय वुड से द सेम थिंग की मला माझ्यावर निक्कीची सावली, निक्कीचा तो कर्कश आवाज आणि तिचा प्रेझेन्स नाही पाहिजे. आणि बाबा मला नाही पाहिजे म्हणजे नाही पाहिजे. हे सगळं बाबा आता म्हणाले जेव्हा तू त्यांना भेटलीस किंवा कधीही नाही, मला बाहेर आल्यावर कळलं की बाबांनी ती इंटरव्ह्यू मध्ये म्हटलंय कोणत्या तरी की निक्कीची सावली पण मला माझ्या मुलीवर नाही पाहिजे. वाव. पण तू कोणाला बघतेस टॉप 5 मध्ये जेन्युइनली, किंवा टॉप 3 मध्ये कोणाला बघतेस? मला माहिती नाही की एक्झॅक्टली कोण असणार, पण मला जेन्युइनली इच्छा आहे की सूरज असावा. हा खूप जेन्युइन व्यक्ती आहे, वर्षातही असाव्यात. आणि ॲज आय सेड की गेम थोडा ट्विस्टेड आहे, पण अभिजित दादांना गेम कळतोय. सो अँड इट्स नॉट लाईक की ते वाईट व्यक्ती आहे. सो मे बी मला वाटतं बिग पॉसिबिलिटीज की अभिजित दादा असणार आहे. तर जसं वैभव सुद्धा नेक्स्ट डे घराबाहेर पडला आणि सगळ्यांचं म्हणणं होतं डे 1 पासून असं वाटतं भाऊच्या धक्क्यावर नेहमी हा विषय निघायचा की अरबाज 2 किंवा अरबाजचं बायसेप म्हणजे वैभव. तर त्याचं असं म्हणणं होतं जेव्हा तो बाहेर पडला आणि इंटरव्ह्यू आम्ही घेतला तेव्हा तो म्हणला की मैत्रीमध्ये मी चुकलो, मी टीम चुकीची निवडली, असंही तो म्हणाला. मी बी टीमसोबत जायला हवं होतं. तर मैत्रीमध्ये त्याचं कुठेतरी लॉस झालं आहे. तुझं ह्यावर काय मत आहे? कारण का तू पूर्ण वेळ त्याच्यासोबत राहिली आहेस घरामध्ये. फर्स्ट ऑफ ऑल इट्स गुड टू हिअर की वैभवला ही गोष्ट रिअलाईज झाली आहे की टीम चुकली. कारण की हीच गोष्ट मी त्याला जेव्हा भांडणामध्ये म्हटलं होतं की मला माहिती आहे की काय होणार आहे, मी दॅट इज द रिझन आय लेफ्ट. कारण मला माहिती होतं की मी सावली बनून राहणार या लोकांची जर यांच्यासोबत राहिली तर. राईट. तर असं सहसा होत नाही. मी ऑडियन्स पर्स्पेक्टिव्हपेक्षा जास्त मी हे बघत होती की कुठे मी माझे मत मांडू शकणार, कुठे नाही मांडू शकणार. आणि कधी कधी असं होतं की यार फॉर एक्झाम्पल ठीक आहे तुम्ही माझ्या बेस्ट फ्रेंड आहेत आणि मी काहीतरी बोलताय आणि माझं जर मुळात स्वभावच असेल ना की यार आय रिस्पेक्ट यू अ लॉट, तर आउट ऑफ लव्ह और आउट ऑफ रिस्पेक्ट जर तुम्ही मला काही सांगत आहे ना की असं असं करायला पाहिजे, दिस इज माझं मत, तर आपण असं होतो हो यार ही व्यक्ती खूपच बरोबर म्हणतात. तर आउट ऑफ लव्ह और फ्रेंडशिप त्यांनी ती एक अरबाजची साईड पिक केली. इनफॅक्ट मी खूप रागावले होते त्याच्यावर की त्याला तोंडावर बोललेली आहे मी या गोष्टीवर. आणि मी त्याला नेहमीच म्हणणार आहे की लास्ट नॉमिनेशन टास्क होता बाबा, मी कॅप्टन्सीमध्ये केलं होतं, काय झालं होतं, मला किती मोठी गिल्ट होती त्या गोष्टीची की काय झालं. नॉमिनेशन टास्क होता, तुम्ही तिकडे म्हणजे मी इकडे अभिजित दादा स्वतःला सेव्ह करण्यासाठी माघार घेतली. म्हणलं चला ठीक आहे, मी माझं व्हॉट डिड आय डू, वैभव मी तुझं ठेवू शकते पण मी मागे घेत आहे, अभिजित दादा तुम्ही येऊन माझी चिराग तिकडे जे पण आहे ते ठेवा, बिकॉज मला स्वतःला सेव्ह करायचं आहे. टेक अ स्टँड फॉर युअर सेल्फ. किती इझी आहे वैभवला इकडनं एक हात निक्कीचा सरकवून स्वतःचं ठेवणं. तूने खुद को बचाने के लिए कोशिश क्यों नाही की, कारण की निक्कीच्याकडे पॅडी दादांचं होतं आणि तिकडे अरबाज गेला असता. म्हणजे तू नॉमिनेटेड होता आधी, तुला त्याची डेप्थ माहिती आहे. यू शुड हॅव टेकन स्टँड फॉर युअर सेल्फ, बिकॉज त्या मोमेंटमध्ये त्याला गरज पण होती, त्याला गरज होती स्वतःला प्रूव्ह करायची ॲज अ इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी. त्याची हळूहळू दिसूनच येणार होती. ही वॉज लर्निंग थिंग्स की अच्छा ठीक आहे अरबाजमुळे मी कुठेतरी लोक मला हे म्हणतात, मला स्वतःला दाखवायचं की मी काय आहे. तो एक चान्स होता, तोही त्याने गमावला आणि त्याला रिग्रेट आहे या गोष्टीचा. मला माहिती आहे त्याला रिग्रेट आहे, त्याच्या डोळ्यात दिसत होतं. त्याच्यानंतर मी बोललेलो त्याच्यासोबत की नाही यार गलती तो हो गई, हो तो माननी पडेगी. तो म्हणे हो झाली आहे माझ्याकडनं चूक, त्यांनी म्हटलं. आणि मला माहिती आहे त्याला रिग्रेट आहे, पण इन द एंड इट्स अ गेम. तुम्हाला 1.5 month ऑलमोस्ट 2 months युअर इन द गेम. लेट रिअलायझेशन जेवढं होणार ना गोष्टींचं, यू हॅव टू बी क्विक लर्नर व्हावंच लागणार, नाही तर गेम हातात. जसं पॅडी दादांनी गेम बदलला सेकंड वीक मध्ये आणि सडनली प्रत्येक नॉमिनेशन मध्ये ते वाचतायत आणि जस्ट बिकॉज त्यांचा गेम बदलला. सो हे स्ट्रॅटेजी आणि हा सगळ्याचा गेम आहे. पण ह्या घरातनं ना बाहेर जाताना लर्निंग होतेच, म्हणजे आपण लर्न करतोच, कारण का फोन नसतो, फॅमिली सोबत नसते. आर्या ह्या घरातनं बाहेर निघताना काय लर्निंग घेऊन तू आली आहेस, किंवा
आता पुढे जाताना ती गोष्ट लक्षात ठेवणार आहे अशी कोणती गोष्ट आहे? जे माझा मूळ स्वभाव होता ना, की खूप जास्त ट्रस्ट करणारी, खूप अशी इमोशनली एम्पॅथ खूप जास्त, म्हणजे निगेटिव्ह लोकांसाठी पण एम्पॅथ वगैरे. तर आय थिंक मी हे शिकली की तुम्हाला टाईम घ्यायचा आहे, लोकांना पहिले ओळखून घ्या, त्यांच्यावर विश्वास टाकण्याच्या वेळी. आणि दुसरी गोष्ट जी मी घेऊन गेली, जी बिग बॉसला जायच्या आधी ना, मी आपल्या पेरेंट्सला खूप ग्रँटेड घ्यायची की अरे फोन, आपण सहसा असतो की यार अरे आईचाच फोन आहे, हा ठीक आहे नंतर कॉल बॅक करते, किंवा हा ठीक आहे करते, भेटते. खूप खूप टाईम असं बोलणं नाही व्हायचं, भेटणं नाही व्हायचं. रोज सकाळी जाऊन हक करायची तेवढं, कारण की माहिती होतं ना की इन दी एंड रोज सकाळी आई मला चिपकणार आहे. आपण ग्रँटेड घेतो तरी पण की याच्या काय आई बाबा, एक व्हॅल्यू कळली ना आतमध्ये गेल्यावर आपल्या लोकांची, रिअल कन्व्हर्सेशन्सची. दॅट इज डिफरंट, दॅट इज अ डिफरंट रिअलायझेशन. नॉट जस्ट आई बाबा, माझा सख्खा भाऊ, त्याला मी किती फॉर ग्रँटेड घेतलेलं आहे ते मला आतमध्ये जाऊन कळलं. ट्रू. पण आता आर्याची जर्नी काय असणार, म्हणजे आम्हाला वाटलेलं की आर्या जाते म्हणजे रोज काही ना काहीतरी ऐकायला मिळेल, की पण त्या घरामध्ये गेल्यावर वेगळंच काहीतरी सुरू होतं डोक्यामध्ये. तुलाही असं वाटलं होतं ना की मी बरंच काही बाबा ट्राय करेन किंवा नवीन बनवेन काहीतरी सॉन्ग, पण ते झालं नाही तसं. पण आता पुढे काय आणि काय आमच्यासोबत शेअर करायला आवडेल तुला, की आता आर्याची जर्नी इथून कशी राहणार आहे? माझ्याकडे ऑलमोस्ट 50+ सॉंग्स आहेत. वाव. आणि आय कांट वेट की मी गाणे ड्रॉप करून तुम्हा सगळ्यांना ऐकवू. तुमच्यासाठी जुनेच काय, आता बिग बॉस मधनं आली आहे तर आपल्या नवीन ॲक्सेंट ब्रो वगैरे घेऊन थोडा काहीतरी बनवते, तुम्हाला ऐकवते सगळ्यांना. आणि कॉन्टेंट सोडून आय थिंक अजून खूप काही मसालेदार बघायला भेटणार आहे. क्या बात आहे. बरं, आता तू आली आहेस म्हणजे तुझा जो फेमस रॅप आहे तो झालाच पाहिजे, नऊवारीवाला. किंवा तुझं एखादा तुझं क्रिएशन जे तुला आता इथे प्रेझेंट करायला आवडेल प्रेक्षकांसमोर. नऊवारीचं हुक लाईन बोलू आपण. ओके, सो माथे पे चंद्रकोर, जबान खारी खारी चाय के साथ, वैसे ही मैं और मेरी नऊवारी, शब्दों से कूल हॉट ट्रेंड मेरी सारी खारी चाय के साथ, वैसे ही मैं और मेरी नऊवारी. क्या बात आहे. बरं, तिथून जेव्हा सुरुवात झाली होती ना, तेव्हा मला वाटलं की अरे यार आपली मराठी पोरगी आणि काहीतरी भारी करते. जेव्हा स्टेजवर नऊवारी साडी नेसून हा रॅप तू केला होतास आणि कट टू बिग बॉसची जर्नी, खूप मोठी जर्नी आहे. आणि ज्या प्रेक्षकांनी तुला आतापर्यंत सपोर्ट केला आणि आता पुढेही अजून बिग बॉसचा खेळ सुरू आहे, आत्ता तू कोणाला सपोर्ट करणार आहेस बिईंग एन ऑडियन्स? बिईंग एन ऑडियन्स माझा संपूर्ण सपोर्ट एका नाही तर 2 व्यक्तींना जातो, जेन्युइनली मनापासून. तो आहे वर्षाताई आणि सूरज. कारण की मला असं वाटतं की दोघाही जणांमध्ये ती गोष्ट आहे, जेन्युइन लोक वाटतात मला. म्हणजे बाकी सगळ्यांचा गेम पर्स्पेक्टिव्ह आहे, माझा सुद्धा होता. मी जेन्युइन पण आहे, मी हे नाही म्हणते की अंकिता जेन्युइन नाही आहे, मी नव्हती, किंवा देर आर अदर पीपल हु आर जेन्युइन गुड पीपल. बट जे साधे आणि त्यांना माहिती आहे ना की ओके दिस इज, आम्ही ट्रू टू द फेस, की आय एम ऑन द फेस दिस टू यू. आय वोंट बी लाईक मागे काहीतरी वेगळं पुढे काहीतरी वेगळं, जे आहे ते तोंडावर आहे. तर तसं सेम मी माझ्यातली ही गोष्ट आपण त्या लोकांची जास्त जवळ फील करतो ज्यांच्यात ही गोष्ट आहे, जी मला वाटतं की माझ्यात आहे ती गोष्ट मला सूरजमध्ये दिसते, ती गोष्ट मला वर्षाताईंमध्ये दिसते. सो आय एम रूटिंग फॉर वर्षाताई आणि सूरज. पण कोणासोबत कॉन्टॅक्टमध्ये राहायला आवडेल, एकदम क्लोज्ड वन्स पिक करायचं झाले त्याच्यामध्ये तर कोण असतील? आतामध्ये नाही आहे, बाहेर आहे. आज भेटते मी तिला, योगिताला. ओ येस, शी इज लाईक आय एम हर बेबी अँड शी इज लाईक. अच्छा, खूप आता लोकांना ना हे दिसलेलंच नाही आहे, बिहाइंड द सीन्स आहे. कारण की एक घंटा दाखवायचा आहे, 24 तासातलं काय काय दाखवणार. आम्ही एवढं क्लोज आहोत, एवढं क्लोज आहे. वी लाईक वी हॅव बीन बेस्टेस्ट फ्रेंड्स आतमध्ये. अँड दॅट इज बाहेर निघताना पण तुला म्हणाली की थोडं कंट्रोल ठेव आणि नीट राहा. त्या पॉईंटला पण तिने मला, बट नंतर तिच्यासोबत बोलणं झालं, एव्हरीथिंग इज फाईन, आय एम गोइंग टू मीट हर टुडे. आज भेटणार आहे तिला. ती एकुलती एक अशी व्यक्ती आहे, मला असं जेन्युइनली वाटतं की जर ती अजून थोडी राहिली असते ना तर तिच्या आतमधली वाघीण दिसून अजून आली असती. तिची टास्कमध्ये वाघीण दिसायची. एक्झॅक्टली, टास्कमध्ये वाघीण दिसायची. पण शी इज दॅट वन पर्सन जिच्यासोबत मला आयुष्यभर टचमध्ये राहायचं आहे. क्या बात आहे. बरं, खूप मज्जा आली तुझ्याशी बोलून, कारण का बरंच काही जाणून घ्यायचं होतं. सो प्रेक्षकांना थँक्स म्हणायचं झालं तर आज काय एक्सप्रेस करशील, कारण का इतका सपोर्ट दिला आहे आणि पुढेही तो सपोर्ट त्यांचा हवा आहे, त्यासाठी काय एक्सप्रेस करशील प्रेक्षकांसमोर? जनता, मी नेहमीच हे बोलत होती जेव्हा गेममध्ये पण होती तेव्हा,
की मला नाही फरक पडत, माझी ऑडियन्स आहे ना, माझी जनता आहे ना, ते सेव्ह करून घेईन, मला वाचून घेईन. बरं, मी गेमच्या बाहेर जरी आली आहे तरी माझ्या आयुष्यात माझ्या टॅलेंटला सेव्ह करणं पण तुमच्या हातात आहे. माझ्या पुढच्या आयुष्यात माझ्या पुढच्या कामांना प्रेम देणं पण तुमच्या हातात आहे. आणि जे मला आज तुम्ही वाघिणीचा टॅग दिलेला आहे, त्या वाघिणीला वाघिणीसारखं कॉन्स्टंटली फील करवणंच नाही तर तिचे क्रिटिक्स पण सांगणं, सगळं मला, आय एम नॉट द वन हू विल बी लाईक अरे मेरे को सिर्फ अच्छा अच्छा बोलो, प्यार करो. मला जेव्हा चुकीचं वाटेल तेव्हा चुकीचं पण सांगा. सगळं मला ऑनेस्टली माझ्यासोबत राहा, कारण मला तुमच्या साथची गरज आहे, मला तुमच्या सोबतीची गरज आहे. आणि आत्तापर्यंतच्या सपोर्टसाठी जो मी एक्सपेक्टही नव्हता केला, खूप 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 धन्यवाद. म्हणजे सिरियसली आय लव्ह यू महाराष्ट्राची जनता, ज्यांनी महाराष्ट्राच्या बाहेर पण ज्यांनी बघितलं आणि मला सपोर्ट केला. आय लव्ह यू अँड बी विथ मी, कारण की सफर लंबा आहे. येस, मला असं वाटतं वाघीण हा जो टॅग तुला दिलाय त्याच्यावरही एक रॅप झाला पाहिजे तुझा, है ना? त्याच्यावरही विचार कर काहीतरी, म्हणजे है ना, प्रेक्षकांनाही त्याच्यामध्ये इन कर तुझ्या फॅमिलीमध्ये आणि त्या वर्ड्समध्ये सुद्धा. आणि थँक्यू सो मच आर्या, खूप मजा आली आणि ऑल द बेस्ट तुझ्या फ्युचर एंडेव्हर्ससाठी. थँक्यू सो मच. नाईस.